विरोध करून लग्न केलं ही चूक झाली। आता हिची न बोललेली वेदना ही असणार की आपण जिथे आपल्या माहेरच्यांचं ऐकलं नाही आणि लग्न केलं असेल तर आता कोणत्या तोंडाने परत यायचं। आणि हा अनेक मुलींचा हा एक प्रश्न होऊन जातो ज्याला प्रेमविवाह म्हणतात। वस्तुतः असं विचार करायची काही गरज नाही, तेही घर त्यांचंच आहे, माहेर तर उलट जास्त हक्काचं आहे। पण केवळ या द्विधा जी स्वतःवरती लादून घेतलेली द्विधा मनस्थिती असते त्यात या मुली सापडतात आणि कधी कधी त्यांची वैष्णवी होते। याच्या आधीच्याही घटना आपल्याला दिल्लीमधल्या हत्याकांडात बघायला मिळाली होती। दरम्यान हे हुंडा मागणार आणि त्यासाठी सुनेचा छळ करणारे 200% दोषी आहेत, त्यांची तर काही बाजूच नाही घ्यायची आहे। पण ज्यांच्याकडे हुंडा मागितला जातो म्हणजे माहेरकडचे, त्यांनी देखील सजग आणि स्वाभिमानी बनण्याची गरज आहे। विवाह ही एका सुंदर नात्याची सुरुवात आहे, तो व्यवहार नसतो। आणि म्हणूनच वैष्णवीच्या आई वडिलांना आणि त्या निमित्तानं असे सगळे आई वडील की ज्यांनी केवळ आमच्या मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं, तिचा संसार सुखाचा व्हावा यासाठी सासरकडच्यांच्या अशा मागण्या पूर्ण केल्या ज्या वस्तुतः मागण्यांमुळेच हे कळतं की हे सासरकडचे केवळ लोभी आहेत, हवंच आहे त्यांच्या मनात संपत्तीसाठी आणि ते तुमच्या मुलीवर मुळीच प्रेम करत नाही। पण हे कळून सुद्धा ज्यांचे डोळे मुलीच्या प्रेमामुळे आंधळे झालेले आहेत किंवा हात बांधले गेलेले आहेत ते देऊन बसतात सगळ्या गोष्टी। माहेरकडच्यांची तर त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची होऊनच जाते, मुलीला सुद्धा सुख मिळत नाही। कोणकोणते प्रश्न आहेत आम्हाला अशा या माहेरकडच्यांना विचारायचे? ते प्रश्न कसपटेंपुरता नाहीयेत आणि हे प्रश्न विचारताना कसपटेंना दुखावण्याचा हेतू नाहीये, ही वेदना आहे जी आमच्या प्रेक्षकांच्या मनात आहेत। त्यामुळे हे प्रश्न आम्ही त्या सगळ्या आई वडिलांना विचारतोय ज्यांनी खस्ता खाऊन असे हुंडे दिले आणि स्वतःची आणि आपल्या मुलीची सुद्धा एक अवस्था बिकट करून घेतली। पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला। आमचे प्रश्न, एबीपी माझाचे प्रश्न अशा सगळ्या आई वडिलांसाठी। ज्या लग्नात 50 तोळे सोनं, फॉर्च्युनर, आणखी काय 51 तोळे सोनं आणि 10 किलो चांदीची ताटं दिली जातात त्याला आपण लग्न म्हणायचं का व्यवहार म्हणायचा? वैष्णवी बाळंत असताना तिच्या दरवेळी वैष्णवी माहेरी आल्यावर सासरच्यांसाठी पैसे मागत होती तेव्हाच तिच्या आई वडिलांना संशय का आला नाही हा सुद्धा प्रश्न आहे। वैष्णवी बाळंत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला तेव्हाच प्रकरण कोणत्या थराला गेलं हे कळलं नाही का त्यांना? आणि वैष्णवीनं आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला तेव्हाच संबंध तोडून मुलीची सुटका का केली नाही? असे सगळे प्रश्न मनात आहेत। असे सगळे सिम्पटम्स, अशा सगळे चिन्ह दिसत होती की जेव्हा कसपटे कुटुंबीय आपल्या मुलीला वाचवू शकले असते त्यांना लक्षात आलं होतं आत्महत्येचा प्रयत्न करते तुमची मुलगी आणि तुम्ही तिला परत घरी आणत नाहीत, मग आणखी काय व्हायचं राहिलं होतं? तुमच्या मुलीवर चारित्र्याचे शिंतोडे उडवले गेलेत, बाळ नाकारलं गेलं, आणखी काय ठरल्यानंतर तुम्ही तिला घरात आणणार होतात? तुम्ही एक प्रकारे संदेश दिला होता की हे घर आता तुझं उरलेलं नाहीये आणि हे अनेकांकडून होतं आणि तिकडे त्या मुलीची कुचंबणा होते। वैष्णवीचे सासरे म्हणजेच राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्यामुळे पोलीस दबावाखाली काम करतायत असा आरोप होतोय। पोलिसांनी मात्र हे दावे फेटाळले। तपासात आतापर्यंत काय प्रगती झाली याची माहिती आम्ही पिंपरी चिंचवडचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सुनील कुऱ्हाडेंकडून जाणून घेतलंय, पाहूया। याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे। 21 तारखेपर्यंत 3 आरोपींची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि उर्वरित आरोपींना शोधाचं काम चालू आहे। त्याचबरोबर आम्हाला सदर घटनेच्या क्रमामध्ये सायंटिफिक पुरावे, त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्स आणि साक्षीदार, सरकारी पंच घेऊन आम्ही ई साक्षीचे पंचनामे या सगळ्या गोष्टी अगदी प्रोग्रेसने आणि बारकाईने चालू आहेत आणि आरोपींना सुद्धा शोधण्यासाठी वेगवेगळ्या 3 टीम काढलेल्या असून त्यांचा देखील शोध घेत आहोत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे जे त्या लग्नाला सुद्धा वैष्णवीच्या उपस्थित होत्या त्यांनी अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या घरात सुनांचा छळ होतोय मला माहीत होतं म्हणून त्यांच्या घरच्या एका कार्यक्रमात मला निमंत्रण असून मी गेले नाही आणि मी काय येत नाही याचं खरं कारण मी राजेंद्र हगवणेंना फोनवर सांगितलं असंही सुळे म्हणाल्या। खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता। मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ती पोलीस ठाण्याला आहे, अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही। आणि मी त्यांना कळवलंही होतं ते, कारण का त्यांच्या 2 सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला। मी म्हटलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही। मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाही।
आणि याच विषयावरती झिरोवरची चर्चा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत, आपल्यासोबत वैष्णवीचे आई वडील सुद्धा असणार आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी लोकांच्याही प्रतिक्रिया या कार्यक्रमाला जाहीर केल्यानंतर आलेल्या आहेत. काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यानंतर जाऊयात आमच्या गेस्ट सेंटरला, मीडिया सेंटरला जाऊन आजच्या काही प्रतिक्रिया बघूयात, कोणाच्या लोक काय म्हणतात या सगळ्या विषयावरती. सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही महाराष्ट्राचं वास्तव आहे का, हा आम्ही प्रश्न विचारलेला आहे, ज्याचं उत्तर आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. पण तुर्तास आपण बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया. हे वास्तव जरी असलं तरीही आता सर्वात जास्त छळ सुनेकडून सासू सासऱ्यांचा होतोय, कारण सून त्यांच्यामध्ये आई वडील बघत नाही, असं कृष्ण पाटील यांचं मत आहे. एक वेगळीच प्रतिक्रिया आहे. अर्थात हे प्रमाण किती आहे बघावं लागेल आपल्याला. महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशाचं वास्तव आहे असं सुशांत दंडवते म्हणतात. हुंड्यासाठी छळ हे देशाचं वास्तव आहे. त्यानंतर आता जावयाचा छळ आणि घटस्फोटासाठी लाखोंची मागणी हा प्रकार सुरू झालाय. खूप मुलं पत्नीच्या आई वडिलांच्या दडपणात आपल्या आई वडिलांना सोडून जगतायत, असं सुद्धा एक प्रतिक्रिया आलेली आहे प्रदीप कोरडे यांची. हा धंदा झाला आहे बघा बारकाईनं, अशी एक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे श्याम जाधव यांनी. तर सुहास तावरे म्हणतात द्या अजून श्रीमंत लोकांना पोरी, असं सुद्धा त्यांनी एक टिप्पणी केलेली आहे. एक प्रकारे त्रागा व्यक्त केलेला आहे की ज्यांचा मोठं घर म्हणतात तसा पोकळ वासा कसा आहे तो बघायला मिळाला. योगेश मुंडेंनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. हो, आजही महाराष्ट्रात सोन्याचा छळ आणि हुंड्याची मागणी ही गंभीर समस्या आहे. कायद्यानं हुंडा बेकायदेशीर असला तरी समाजात अजूनही तो सर्रास पाहायला मिळतो. अनेक स्त्रिया मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ सहन करत राहतात, असं योगेश मुंडेंनी लिहिलेलं आहे. सविस्तर प्रतिक्रिया आहे. तर तृप्ती भोसले लिहित आहेत दुर्दैवाने हो, सुनेचा छळ आणि हुंड्याची मागणी हे आजही अनेक घरांमध्ये वास्तव आहे. कायदे असूनही सामाजिक मानसिकता आणि रूढी अजूनही बदललेली नाही. शिक्षण, जागरूकता आणि कठोर अंमलबजावणी हाच यावर उपाय आहे. तृप्ती भोसलेंची अतिशय चांगली प्रतिक्रिया, सविस्तर, नेमकी आणि उपायांसकट लिहिलेली. पवन लिहित आहेत लग्नाआधीच घर, गाडी, बंगला, सरकारी नोकरी हा पण त्या मुलाचा मानसिक छळच आहे. जे 50-52 वर्षात मुलीच्या बापाला जमलं नाही ते 30 वर्षांच्या मुलाकडून अपेक्षा करतात. याचा विचार करावा असा नाही का वाटत तुम्हाला? दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यामुळे हा विषय किती गहन आहे, लोकांच्या मनात किती बसलेला आहे, हे आपल्याला या निमित्तानं कळतं. आणखी एक प्रसाद मानेची प्रतिक्रिया, सुनेचा छळ करताना संपूर्ण कुटुंब त्यात सामील असतं. खास करून सासूकडून जास्त त्रास दिला जातो. मुलीचा छळ करून जास्तीत जास्त ओरबाडण्याची प्रवृत्ती असते. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या गेस्ट सेंटरमध्ये, जिथे आता आपल्यासोबत आहेत वैष्णवीचे आई वडील, मी आणि त्याशिवाय आपल्याला रोहिणी खडसे सुद्धा दिसत आहेत, राष्ट्रवादी